छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीने नाशिकचा दबदबा वाढलाय, पण नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेचही तितकाच वाढलाय. नाशिकचे पालकमंत्री पद भुजबळांना दिल्यास बीडचा पालकमंत्री पद भाजपाला का, असं राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मंत्रिमंडळात भुजबळांच्या एंट्रीने नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेच आणखीन वाढलाय. यापूर्वी गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्री पद सोपवण्यात आलं होतं, पण रायगड आणि नाशिक पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या नंतर रद्द करण्यात आल्या. भुजबळांच्या एंट्रीने मात्र हा पेच आता आणखी वाढणार आहे तसंच दिसतंय. नाशिकचे पालकमंत्री पद भुजबळांना दिल्यास बीड पालकमंत्री पद भाजपला जाण्याची चर्चा आहे. तर बीडमधील वंजारी समाजाला शांत करण्यासाठी पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पद दिलं जाण्याची शक्यता आहे. सध्या बीडचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार, मात्र 2 पालकमंत्री पद सांभाळणं आता अवघड जाणार आहे. पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवारांकडे तर राष्ट्रवादीकडे असलेलं हे बीड पालकमंत्री पद भाजपला दिलं तर त्या बदल्यात नाशिकचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीला जाऊ शकतं. तर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्याने या पालकमंत्री पदावर त्यांचा दावा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.